तर नमस्कार मित्रांनो, मी सध्या आता निघलो होतो पाटील दादांच्या मुलीच्या लग्नाला. तिथनं तुम्ही पब बघू शकता. डोंगराळ भाग, खूप गावाकडचा आणि खूप सुंदरसं असं वातावरण होतं इकडे. मी सध्या हिंगोलीला गेलेलो. हिंगोलीहून दादांच्या मुलीच्या लग्नाला चाललेलो शेलूला. तिथनं आपल्याला ट्रेन होती आणि खूप सुंदरसा नजारा होता इकडे. आणि आमचे माझ्या गाडीमध्ये नंतर मग 2 जण भेटले होते, त्यांना मी लिफ्ट दिली होती. पैसे वगैरे काही घेतले नाही. आणि नंतर शेलूमध्ये आपली फुलराणीला पुन्हा आंघोळ घातली बघा. खूप सुंदरशी आंघोळ घातली एकदम. आणि दादांनी मस्त वरती उचलून आंघोळ केली फुलराणीची. खूप सुंदर अशी आंघोळ केली, मला आवडलेली. पण त्यांनी खूप सुंदरशी केली, म्हणजे एकदम खालून वरून धुतलेली. पाणी पण खूप सुंदर मारलं त्यांनी. आणि त्यांनी विचारलं तुम्हाला की वरती घेऊन रॅम्पवर वरती करून आंघोळ करायची. म्हणलं हां, मग मस्त धाव म्हणलं, एकदम चकाचक फुलराणी आहे म्हणलं. ती म्हणजे कॉमेडी एकदम खूप मस्त केली. आणि हे बघा साबण लावले आता फुलराणीला. दादा ते मारतोय दादा, लय भारी, म्हणजे एकदम चकचक धुवून काढली एकदम गाडी. आणि मला पण आवडली. म्हणलं भाई एकच नंबर गाडी धुतली पाहिजे. आता एकदम आवडली मला गाडी. आतून पण त्यांनी मस्त व्हॅक्युमनी हवा मारून धुवून काढली. आता गाडी धुवून झाली आपली. गाडी धुवून झाली आणि गाडी साईडला लावतात. वरतून सुक्या कपड्यांनी हात मारतात, म्हणजे गाडी पुसून काढायला होईल. बघू शकता तुम्ही. रिवर्स घेतली बघा, किती चकचक दिसते माझी गाडी फुलराणी माझी. खूप सुंदर अशी लोकांच्या मनावर राज्य करणारी माझी फुलराणी. आता मी चाललोय पाटील दादाकडे. पाटील दादांना भेटायला चाललोय. म्हणजे अवतार बरोबर आहे की नाही काय माहिती मला. मस्त वाटतं एकदम त्यांना भेटणारी उत्सुकता खूप खतरनाक. बघा समोर आहेत ना, पाटील दादा आहेत बघा. आणि पाटील दादा मला शेलूमध्ये घ्यायला आले होते. त्यांना मी कॉल केला, दादा मी आलो म्हणून. तर दादांनी लगेच ओके तुम्ही तिथंच मी आलोच. पाटील दादा नमस्कार. पाटील दादा दादांनी आपल्याला पण नमस्कार केलाय, गाडी लावली आणि आम्ही चाललोय बघा. आता आला का? मी म्हणलं आपण संध्याकाळी जाऊ म्हणलं मस्त एकदम. आणि मग तफाई म्हणलं तुम्ही म्हणले असते ना मला, यायला मुक्काम मी कवाच आलेलो आहे. कवाच आलेलो आहे. चालू केला साखरपुडा. अच्छा, दादांनी हळद कार्यक्रम साखरपुडा पण झालेला आहे. आणि आता भजनाचा कार्यक्रम ठरलेला आहे ना, भजनाचं चालू आहे. साखरपुड्याला पाहिजे. पण दादांना भेटून खूप मस्त वाटलं मला. थोडा लेट झालो मी. सेलोमध्ये असून लेट आलो थोडा. लॉस करायला लॉसमध्ये झोपलो थोडा. पण मस्त वाटलं एकदम. काही विषय नाही. पाटील दादा आणि मी सोबत जेवण करतोय. लग्नाचं आमंत्रण मस्त. आणि खरंच मला मस्त आहे. काय मला थोडं बस. नवरीचे वडील नवरी नवरते पण दाखवतो मला नंतर. तेव्हा नंतर हळदीला हळद जी काय बघा तसं खूप मस्त आहे. आणि इकडं साखरपुडा झाला आहे त्यांचा. साखरपुड्याला मी थोडा इंग्लिश झालो, थोडा लेट आलो. दाखव बरं आणि पूर्ण लागली बघा तुम्ही.
मध्ये दादाला घ्या दादाला. आणि दादा आपले. आणि दादा स्पेशली औरंगाबादून आलेत बरं का. आणि दादा तिकडे जातात ना औरंगाबादला तेच दादा आपली सगळ्यांची ओळख आहे. फक्त तो बोलणं होत होतं ना, आता तो म्हणजे रिअली पाहिलं मी त्यांना आणि मस्त वाटलं त्यांना भेटून पण दादांना. आणि हे दादांचे मित्रपरिवार दादांचे पण हे आज तुम्हाला आवडतात शिवराजचे मित्र म्हणतात. हे पण दादा आता हे पाटील दादा बघा. हे पाटील दादा सध्या हळदीचा कार्यक्रम चालू आहे. हळद झाली आहे लावून बघा तुम्ही सर्वजण. आणि हे सर्व काही बघा ह्या आई आहेत बघा. ह्या आई आहेत म्हणजे पाटीलदादांच्या जवळपास. हे त्यांनी फॅमिली सर्व मित्रमंडळ पाहुणे मंडळ सर्व. आणि हे दाजी आहेत त्यांचे म्हणजे पाटीलदादांचे मोठे जावई जे की औरंगाबादला असतात. हे पण पत्रकार आहेत, दिव्य मराठीचे पत्रकार दादा आहेत. आणि सर मस्त आहेत एकदम. स्वभाव खूप सुंदर आहे यांचा सर्वांचा. आणि आता कसं आहे रात्रीची किती वाजले माहिती का? रात्रीचे 12:30 वाजलेत. आणि रात्रीचे 12:30 चालू असताना हळद झाली असते. खूप मस्त हळद झाली आहे एकदम मस्त. एकदम म्हणजे आवडलेली एकदम सुंदरशी अशी. दाखवतो मला परत नाही तर. आता खेळणं बघा सर्व हळद खेळणं हळद खेळणं लावली आहे. दादासोबत पण हळद खेळली मी. खेळणं झाली आहे दादासोबत हळद खेळून. आणि हे बघा खेळणं याला हळद म्हणजे एक गावाकरता एन्जॉय खूप मस्त होतो. आणि हे बघा सर्व एकदम असे म्हणजे असतात कथा करत. आणि हळद दादा दाजी पण हळद खेळत. सर्व हळद खेळत एकदम मस्त एकदम. आणि ह्या भावाला तर लय रंगवलं डायरेक्ट विशेष नाही डायरेक्ट. हे बघा बघू शकतो मी सगळा पिवळा लग झालाय. दादांनी हळद खेळून झाली दादांची. दादांनी फ्रेश झाली परत तोंड धुवून मस्त एकदम. आणि नवरी दाखवतो तुम्हाला. हे बघा दादांच्या मुली आणि जवळ बापू खूप मस्त हळदी खेळली बघा. थोडी लेट झाली हळद पण मग खूप मस्त झाली एकदम. आणि आता सर्वजण एन्जॉय करतात हळदीचा. रात्रीचे वाजले 12:30 जवळपास. आणि रात्रीचे 12:30 वाजूनही सर्व ऍक्टिव्ह आहेत म्हणजे एन्जॉय करतो हळद. आणि ही हळद अशी आठवणीत राहणारी सगळी हळद आहे. दादा कसं वाटतंय? नमस्कार म्हणतायत. सर्व मस्त एकदम मस्त झालं बरं दादा. हळद पण खूप मस्त झाली आहे. आणि आवडलं एकदम मनात बसलं एकदम असं एकदम. तर नमस्कार. आता आपण इंगळे दादा आणि सचिन दादांना घेतलंय बघा. संजय दादा का? सॉरी वया मानव होता सगळ्या समजून तुम्ही आता. बघा तुम्ही मला आबा आबा म्हणताय. बघा कोणी विसरतोय. बघा तर आता आम्ही चाललो पाटीलदादांकडे. पाटीलदादांच्या मुलीचं लग्न आहे बघा. इथून जवळच आहे. आता आलो चहा वगैरे घेतला. कॉफी एक कॉफी आपुलकीची आपल्या माणसासोबत. आणि नाश्ता पण केला बरं का पोट भरून मस्त. काय नाश्ता थोडंफार काय चल म्हणत काम तुम्ही झालं केलंय मस्त झालंय. एक नंबर होती पण खिचडी खाल्ली भजी खाल्ली. खिचडी आणि कढी एक नंबर होती मस्त. तसे आपल्याला पाटीदादा सोडणार नाही. पाटीदादा नाश्ता केला राव देणार नाही. तिथं राहायचं तो विषय नाही. आणि आपण आता नाही करणार बाबा. नाही करायचा. आता डबल नाश्ता केला ना जेवणाचं जेवण मग होतच नाही जेवण. जेवण जाणारच नाही. एक तर आपण नाश्ता करत नाही कधी. हा नाही मला कसं संजय सकाळी खायची सवय आहे. हा मला 8 वाजता खायला पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही साहजिक मला पण आणि नंतर मग दुपारी भला 1-2 वाजता द्या तुम्ही खायला तेव्हा मग ते चालते. मला काय सवय प्रॉब्लेम पाहिजे ना नाही. होते दादा. सवय नसली तर जमत नाही. सवय नसली आम्हाला जमत नाही. नाश्ता करायची. बरोबर. इंगळे दादा आणि सचिन दादा. संजय दादा संजय दादा का? संजय दादा वेगळे. सचिन दादा वेगळे. अरे असते सचिन दादा वेगळे. हा मग संजय दादा जे की सेलूला आम्ही तिघ जण आलोय बघा. आणि आता चाललोय पाटीलदादांना भेटण्यासाठी. दादांना भेटतो आता. पाटीलदादा भेटतोय का दादा? कसा झाला परवास तुमचा? एक नंबर परवा झाला. कारण मी आदल्या दिवशी आलो होतो हळदीच्या दिवशीच. इंगळे दादा आणि संजय दादा जागा वगैरे व्यवस्थित मिळाली. एकदम मस्त. त्यांना परवास पण खूप छान झाला त्यांचा. आता आपण भेटूया पाटीलदादांना. पाटीलदादा जे की समोर आहेत त्यांना भेटूया. चला. आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही. डेकोरेशन खूप मस्त केलं आहे.
मंडप अजून ह्या साईडला आहे ना गणपतीची मूर्ती म्हणजे इंट्रिकेट जी आहे ती खूप मस्त बनवले. आणि हे बघा इकडे पण अजून म्हणजे सजावट चालली आहे अजून खूप मस्त आहे. आणि पाटील दादा आहेत ते सध्या त्यांचं चालू आहे सध्या म्हणजे इकडं स्वयंपाक पाणी चालू आहे. स्वयंपाक पाण्याचं म्हणजे विशेष नाही. आणि हे बघा आपले हां पाटील दादा रामकृष्ण हरी दादा भेटले बघा. आलो पाटीलाच्या तिथे आलो आम्ही सेलूला आम्ही आलो सर्व शेलूला आणि लग्नाला आलो. तुम्ही व्हिडिओ पहा आम्ही लग्नाला येतो. आम्ही लग्न एन्जॉय करतो. हां आणि खूप मस्त वाटतं बरं का दादाला भेटून एकदम मस्त. आणि त्यांचा परवाच पण मस्त झाला आहे इंगळे दादा आणि संजय दादा एकदम मस्त. चला आणि आता दादा व्यस्त आहे कामात मग मस्त तरी पण त्यांनी मी काल आलो ना नाही सगळं होतं क्लिअर घेतले. खरंच याला प्रेम म्हणतात. आणि खरंच मग आनंद खूप मस्त वाटतो कारण की आपल्या माणसासोबत वेळ घालण्यामध्ये जो असतो ना मजा ती वेगळीच असते. त्याला तुम्हाला पूर्ण लग्न तुम्हाला दाखवतो बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. पूर्ण डेकोरेशन वगैरे बघा. हां हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता पूर्ण. हे साईडला ही एक वेगळ्या रस्त्यांसाठी आहे तिकडं लग्न लागेल. आणि साईडला जे आहे समोरचं तो पण दाखवतो तुम्हाला. तिथनं ते फेऱ्यासाठी आहे 7 फेऱ्यासाठी जास्त असते ते. आणि हा सर्व सजावट स्पेशली पाटीलदारांनी केलेलं आहे. पाटीलदारांचंच हे होतं त्यांचं. आणि इथे जी एंट्री गेट आहे बघा. आणि दादा ज्या ठिकाणी भजन मंडळ त्यांची असते ते हे मंदिर कालिका मंदिर खूप मस्त आहे. आणि ह्या साईडला स्वयंपाकघर आहे. आपण स्वयंपाकघराची पण एक व्हिडिओ घेऊया त्यांच्यासोबत थोडं बोलू आपण त्यांच्याविषयी पण थोडे करू बघा. आणि मस्त वाटतं हे आता चर्चा सत्र चालू आहे दादा त्यांचं. आता आम्ही सर्वजण नाश्ता करायला आलोय. इकडं स्वयंपाक चालू सध्या. आणि इकडे बघा सगळं नाश्ता चालू आहे आपलं. हा आपला सबस्क्रायबर नाव काय सांग तुझं कुठला शेलू इथल्याची प्रॉपर दादा. आणि हे सगळे मित्रमंडळ आपल्या दादांच्या लग्नाच्या सहकार्यासाठी सगळे आलेत एकदम मस्त. सर्वांनी आहे करा एकदम दानकोन पोहे का मस्त. माझी आयडी साळवे अमर 895 म्हणून आहे. इंगळे दादा मै दादा आणि आमचे मेन व्यक्ती जे की पाटील दादा नमस्कार. आता दादांना आज उपास आहे तर आम्ही 3 जण बसतोय पोहे खातो नाश्ता करतो थोडा. भेटूया परत.
हे बटाटे पोळे बघा, हा सर्वात मोठे मांडे जवळपास. मावशी बघा पोळपाट एवढा मोठा की भयानक. आणि पोळीची उंडे बघा तुम्ही, हे उंडे पोळीचे उंडे आहेत जे की बघा केवढे तयार आहेत. पोळ्या खूप मोठ्या येतात, खतरनाक पोळ्या आहे गॅसवर आहे सगळं. डाळ, वरण, वांग्याची भाजी मस्त केली आहे, खूप छान आहे एकदम. आणि पावसाला आहे मेन कारागीर ह्या व्यक्ती यांनी काल पण भाजी बनवली मस्त, आणि आज पण आता सर्व त्याच करतात जवळपास. कमाल आहे. मला मस्त वाटतं की एक एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या लग्न समारंभाच्या स्वयंपाक करतात. जवळपास मला असं वाटतं की स्वतः ऑर्डर घेत असेल, आणि काका त्यांना सहकार्य करायला. हे सर्व सहकारी मंडळ यांची, आणि सर्व सोबत असतात प्रत्येक लग्नामध्ये. असाच एक सहकारी मंडळ काय ना आपला माणूस पुढे जातो. खरंच एक नंबर मस्त. या आधी जुन्या सगळं कामं आहेत, रोजगार असेल काही लोक त्यांना माहीत नाही, सर्वजण काम करतात एकदम मस्त. या मावशीत तर मस्त वरण त्यांनी काल वरण आणि भाजी पण मस्त होती. वांग्याची भाजी कढईत वांग्याची भाजी करत होतो. सध्या तेल टाकेल त्यांनी, स्पेशल वांगे ते का आहेत. यांच्यासोबत बोलायला टाइम नाही, कारण की आता बिझी झालेले आहेत, आणि बिझी असल्यामुळे त्यांना त्रास देणं म्हणजे बरोबर नाही. कारण की स्वयंपाक त्यांना रेडी करायचा पहिला तर, म्हणून आपण त्यांना परेशान करणार नाही. पण बोलू त्यांच्यासोबत थोडं, त्यांचा पण इंटरव्ह्यू घेऊया. आणि खरंच शेलू तालुक्यामध्ये कोणालाही स्वयंपाकाची ऑर्डर द्यायची असेल ना, समारंभाची मोठ्या लग्न, साखरपुडा, हळद, कुंकू, काही पण ह्या घेऊ शकतात. आणि मस्त स्वयंपाक करतात. त्यांच्या हाताची चव एक नंबर आहे, काल बघितलेली. यांच्या चपात्या पण मस्त असतात, पूर्ण शिरलेल्या असतात, कच्च्या कुठे नसतात, नरम असतात, मऊ असतात एकदम.
आभारात वगळत भैया तुम आ गए मोबाइल वाले बाहर है सोन्याचं बाशी Thank you.
बना पायी जोड बना नवला प्रसाद नवला प्रसाद सोने राशिक लोकराजा महाराजा धीराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले की छत्रपती शिवाजी महाराज की मामा कोणी मामा चला निवडणुकीच्या पाठीमागं डोळीच्या पाठीमागं मामाने उभा राहायचे चला लवकर वरती बघ दादा ऐकत हॅलो लग्नाला हो इथे म्हणतात जेवायला बसले भाजी काही देतीस नाही म्हणत परत वाढवत भाजी 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 दादा भाजी भाजी मामा तू भाजी भाजी आता भाजी भाजी रस्ता रस्ता दादा भाजी तुम्हाला थोडा भाजी दादा भाजी दादा भाजी थोडी भाजी 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 दादा दादा थोडी भाजी देऊ थोडी थोडी आली पुणे हा
एवढा वेळ कोण थांबाय दादा भाजी थोडी भाजी दादा भाजी 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 दादा भाजी 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 दादा भाजी भाजी दादा भाजी देऊ काय घ्यायचं दादा भाजी देऊ भाजी 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 दम भाजी 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 दादा भाजी 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 दादा भाजी देऊ भाजी 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 दादा भाजी थोडी भाजी 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 का भाजी 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 दादा भाजी दे थोडी दादा भाजी भाजी दादा भाजी भाजी दादा भाजी थोडी भाजी दादा थोडी भाजी 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 दादा थोडी भाजी देऊ मला भाजी दुसरा एक जण घ्या ना घ्या दोघं दोघं एका जार मध्ये भाजी भाजी दादा भाजी पोळी भाजी दादा भाजी ओके
थांबा मग कनेक्ट करून ना डायरेक्ट कनेक्ट नाही होत ब्लॅक ब्लॅक दिसते सगळं. हा थोडे बाकी आहेत. हा मग काय गेलं तिकडे आणखी दोन आहे हरियाणा म्हणून आता बिहार पूर्ण वाढ होऊ द्या सगळ्या महिलांनी हा. इकडे सगळं वाढ होण्याच्या नंतर घ्यायचं. नमस्कार सर्वांना. जय शिवराज सर्वांना. मी आज शेलूमधून हे करतोय घेतोय व्हिडिओ कॉल म्हणतोय. मी आमचे मित्र आणि वडील बंधू पाटील दादा यांच्या मुलीच्या लग्नासाठी शेलू इथं आलेलो होतो. तर एकदम मस्त लग्न झालंय त्यांचं. एकदम खूप सुंदर पोरीचं लग्न झालंय आणि एवढी भीड होती, एवढी गर्दी होती की खूप लोक गर्दी होती एकदम. आणि गर्दीमध्ये म्हणजे जवळपास मंडपाच्या बाहेरही गर्दी होती, एवढे लोक आलेले लग्नासाठी की पाटील दादांनी जेवढं पेरलंय ना त्याच्या दुप्पट उगलंय असं म्हणायला काही हरकतच नाही. कारण पाटील दादांनी खूप सुंदरसं नियोजन एवढं मस्त बनवलंय ना. तुम्ही गर्दी पाहू शकता. गर्दी पण आता पंगत झाली जेवणाचे पहिले व्हिडिओ पण बनवलेत. आमचं घरचं लग्न आहे. आमच्या घरचं म्हणल्यावर आम्हाला विषय नाही, आम्ही वाढणारच. आणि खूप गर्दी दाखवा. गर्दी खूप मोठी आहे. आणि आता सध्या लेडीज बसणारे, पहिले माणसं जेवून गेलेत, आता लेडीजसाठी पंगत आहे. लेडीज बसणार आता. दुसरी पंगत लेडीजची असते इकडं. आपल्या इकडे लेडीज आणि जेंट्स म्हणजे अलग अलग बसतात पण एकत्र बसतात, एकच पंगत असते. तर खूप सुंदरसं असं लग्न झालंय. आणि सर्वांनी माझा पूर्ण व्हिडिओ बघा. पाहिला असेल तर सर्वांना धन्यवाद. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय. आता आम्ही चाललो होतो गिफ्ट द्यायला सध्या. आणि गिफ्ट देणं आता सध्या मी इंग्रज दादा, नाना दादा, मामा आणि हे आपले संजय दादा हे सर्वजण चाललो आपण. फोटो गिफ्ट झाले तिकडे सध्या. आणि आपण आता सध्या फोटो गिफ्ट देणार आणि गिफ्ट देऊनच मग हे करणार. सर्वजण आता सगळं यूट्यूब फॅमिली तर आम्ही चौघजण आलो जवळपास. अजून काहींनी तर बहिणींना माझ्या काही गिफ्ट अजून आधी झालेलं आहे. प्लस पंगत बघू शकतो मी. आणि इथं काहीच नाही, याच्या आधी खूप जास्त होती. तर आम्ही दादांना गिफ्ट देतोय. पाठी जातात इथेच लग्न लावत होतो आम्ही.
चला मामा त्याला द्या ना. येत आहे. हे दिसत नाही तुम्ही. तसं नाही हे मला नसते हे ती तुम्हाला वरमाईल द्यावं लागेल थोडं म्हणजे नवरीच्या आईला हे द्यायचं का हे नवरीच्या आईला द्यायचं असतं मागाशी आपण गेलो तसं हा आधी मगाशी आपण केलं तसं हां तेच म्हणाले हे तिकडं असतं हे तर इकडे देऊ शकतो ना. चालेल